आता लोकांपासून आदरणीय पवार साहेब 2 मागण्या आल्यात की कागलच्या विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारावेळी साहेब आपल्या लोकांचा हक्काची मागणी आहे की 3 सभा पाहिजे. कागल, गडिंग्लज, उत्तूरला आपल्या 3 सभा लागणार का नाही? लागला का नाही? हात वरती करा. आणि आदरणीय जयंत पाटील साहेब, शेवटची सभा गैबी चौकला आपण आलं पाहिजे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे. साहेब, मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय, होय का नाही? बरोबर. आता मी या बाजूला आहे. आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणणार टप्प्यात आल्या तर आपण कार्यक्रम करता असं आपण बोललो, ती नाही बोललो. त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार, पण गैबी चौकाची शेवटची सभा आपली. आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं. शेवटी रोपटं आपलंच आहे तर त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा. आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो, हा समरजित घाटगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं विचाराचा वंशज म्हणून, त्यांच्या घराण्याचा वंशज म्हणून, स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आज आपल्याला म्हणतोय, समरजित घाटगे आपल्या मतदारांकडून मतदान मागत नाही, आपल्या कुटुंबाच्या सदस्याकडून त्यांचा आशीर्वाद मागतोय. आपला लोकसेवक म्हणून एक सेवा करायची संधी हा समरजित घाटगे तुमच्या समोर मागतोय. संविधानिक पद नसताना जे मला करता आलं मी सगळं केलंय. एक संधी ह्या समरजित घाटगेला द्या. एक संधी कागलच्या गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या भविष्यासाठी द्या. आपण सगळी मला ही संधी देणार का? आपल्या कळकळीची विनंती करतो. आणि जर देणार असाल आजची गैबी चौकाची ही सभा जी बघतोय, माझी नजर जाईल होईल सगळीकडे माणसे चौकशी केली की शेवट कुठं आहे. त्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एसटी स्टँडच्या पुढे तिच्या उजव्या हाताला, स्टेजच्या उजव्या हाताला. त्यांचा चेहरा दिसत नाही, पण इथं प्रचंड गर्दी आहे. याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय समरजितांनी घेतला त्याच्या पाठीशी या तालुक्याच्या सगळ्या वर्गाची, सगळ्या वयांची, सर्वसामान्य जनता पूर्ण ताकदीनं उभी आहे. आणि त्याची प्रतीची तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीला या ठिकाणी येते. मी सांगितलं की मी इथं अनेक गावे, तर आज आमच्या 2 जुन्या सहकाऱ्यांची आठवण ही मला स्वतःला होते की दोघेही माझ्या मंत्रिमंडळात होते. माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेत होते, एक महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी कळलं माझ्या कर्तव्य समजतो. सदाशिवराव मंडिक आणि त्याच्यानंतर बाबासाहेब कुर्हेकर. मला आठवतं की एक काळ असा होता 1980चा, माझ्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले आणि 58 पैकी जवळपास सगळे 5-6 सोडले, पक्ष सोडून गेले. कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते, पण जिद्द होती. आणि पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायची हा निकाल आम्ही लोकांनी घेतला. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आणि पक्ष उभारण्यासाठी बाबासाहेब कुर्हेकर आणि सदाशिवराव मंडिक आम्हा लोकांच्या बरोबर आले. आणि 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचे राजकारण बदलले. सदाशिवराव लोकसभेत गेले, बाबासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले, सरकार खात्याचे मंत्री झाले. आणि हे सिद्ध केलं कागलकरांनी, गडहिंग्लजकरांनी.
कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी कुणी गायब झालं असेल पण या कोल्हापूर जिल्ह्याचा शाहूराजांच्या जनतेला स्वाभिमानी माणूस पहिलेच ती किंमत देईल, पहिलेच ते कष्ट करेल, पण लाचार कधी होणार नाही हा इतिहास आमच्या या दोन सरकारी नेत्यांनी दाखवला. त्याची आठवण आज मला या ठिकाणी होते. आज या निवडणुकीकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. तर माझी चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची. चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट करणारा आणि काळ्या आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी अधिकार असताना जबाबदारी असताना आज ते दिल्लीचे असोत महाराष्ट्राचे असोत राज्यकर्त्यांना व्यक्तींची असताना मला आठवतंय 2004 साली माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी आली. मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेऊन घरी आलो. पहिली फाईल शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदाममध्ये 1 ते 1.5 महिना पुढे एवढं धान्य आणि धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणल्याशिवाय गत्यंतर नाही. मी अतिशय अस्वस्थ झालो. आम्ही शेती प्रधान देश म्हणतो, शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि अमेरिकेचं धान्य मागायचं हे चालणार नाही. हा निकाल आम्ही घेतला. शेतीमालाची किंमत वाढवली. शेतीमालाची किंमत वाढवून शेतीमध्ये आधुनिक तंत्र आणलं, आधुनिक जातीचं ज्ञान आणलं आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता, तांदूळ आणत होता, तो देश 10 वर्षाच्या नंतर जगाचा 2 नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला. याचं कारण या देशाच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले. आम्ही लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदललं. 2 दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातलं गहू आणायचं. काय चाललंय हे? जो देश जगाच्या 18 देशांना गहू देत होता, अन्नधान्य देत होता, राज्य बदललं. मोदी साहेबांचं राज्य आलं. शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधित व्यक्तींची ते असणार नाही आणि त्याचा परिणाम आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात जायला लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते. ही स्थिती निर्माण झाली आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरण. जगामध्ये 10 वर्षाच्या पूर्वी 2 नंबरचं साखरेचं उत्पन्न भारतामध्ये होतं आणि 1 नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानदारी होती. अनेक वेळा मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोण चालवतो त्या कारखान्याचं नाव काय? तर तो कारखाना गाडगेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चाललेला हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता. अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला बक्षिसं दिली. माझ्या हातून अनेकदा बक्षिसं दिली. एक दिवशी सांगितलं संबंधितांना की बक्षिसं घ्यायचा मागचा पक्ष तुमच्याच. माझ्या हातून अनेकदा बक्षिसं दिली. एक दिवशी सांगितलं संबंधितांना की बक्षिसं घ्यायचा मागचा पक्ष तुमच्याच. कारखाना चांगला चालवता खरं आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यावं लागतं. आता बक्षीसं ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का?
इतकी बक्षिसं मिळवली, त्याचं कारण तो कारखाना उत्तम रीतीने चालवला. आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे. इथे तुम्ही ऊस पिकवला, साखर तयार केली, आम्हाला ही साखर जगात पाठवायची होती, त्या निर्यातीला आजच्या सरकारने बंदी आली. साखरेवर असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.